माझं स्टोरेज फुल झालं होतं, आय एम सॉरी. तर मग श्रुती गेल्यावर मी हे बोलत. श्रुती दिसायला आणि वयाने माझी छोटी बहीण आहे आणि ती आहेच माझी छोटी बहीण, पण मला भीती वाटते कधी कधी तिचे जे रिॲक्शन्स असतात ना ते थोडेसे असे हाय लेवलचे असतात हे. आणि हा माझा ना आजचा आउटफिट आहे, मी तुम्हाला दाखवते. ही ना फ्रॉक मी आम्हाला फिरायला जायचं होतं ना त्यावेळेस घेतली होती आणि ती खूप सुंदर दिसते. आणि त्यावेळेस माझं वजनामुळे ना ती अशी मला इतकी फिट येत होती की मला श्वास घ्यायला पण त्रास होत होता. पण आत्ता ही एकदम परफेक्ट मला आली आहे. आणि हे कोणाचं हे होतं की हे फ्रॉक घेणं हे माझंच होतं आणि इतके कॉम्प्लिमेंट्स मिळाले त्या फ्रॉकला. आणि ही फ्रॉक तुम्हाला मी प्राईस नाही सांगणार कारण खूप चीप आहे ही फ्रॉक. आणि पण माझी चॉईस चांगली आहे, त्याच्यामुळे ना काय होतं ना, चीप गोष्टी पण मी अशा थोड्याशा दिसण्याला चांगल्या असतात अशा घेते, म्हणून त्या अशा थोड्याशा एक्सपेन्सिव्ह वाटतात, पण त्या एक्सपेन्सिव्ह नसतात. पैसा आपण वाचवले पाहिजे ना आपल्या पप्पाचे. आता कालच्या ब्लॉगमध्ये जसं बोलले मला एक्सपेन्सिव्ह मी आहे, पण मी डोक्याने खेळ खेळते. त्यांनी जे शिक्षणात पैसे जास्त गुंतवले त्यांनी त्याच्यात काहीच त्यांना आउटपुट भेटलेलं नाही आहे. इनपुट खूप केलं, लाखो रुपये इनपुट केले, पण आउटपुट काही भेटलेलं नाही आहे. इट्स ओके, आपण काही ना काही करत राहायचं आपल्या आयुष्यात. आपल्याला असं नसतं की आपल्या पॅरेंट्सला जे वाटतं तेच आपण केलेलं पाहिजे. चुकीचं बोलले मी. जर तुम्हाला वाटते तुमचे पॅरेंट जे विचार करतात ते तुम्ही करावं तर तुम्ही करा, डोळे झाकून करा. पण जर तुमच्या मनात असेल तर तुमच्या मनात नसेल तर ते होणार नाही, राईट. आणि ह्या गोष्टी तर माझ्या मनात आहेत खूप दिवसापासून, ह्या गोष्टी माझ्या खूप मनात आहेत. आणि मला असं वाटतं मी 3 वाजता व्लॉग चालू केला ना तर मला असं खूप कमी टाईम भेटेल व्लॉग टाकायला, पण मी इतकं काटते, मी इतकं बोलते की काटून जातं. आणि मी तुम्हाला काल सांगत होते, मी जे हे काटलं की माझा हात इतका दुखत होता ना ब्लॉगिंग चालू करून, म्हणजे जेव्हापासून मी ब्लॉगिंग केली, कारण मोबाईल हातात असतो माझ्या आणि मोबाईल हातात असं घ्यायची सवय नाही आहे मला जास्त, म्हणून ना माझं हे वालं ना थांबा हे ना इतकं दुखतं आहे ते. मला ते झाले नसणार आहे ते, आता श्रुतीला पण कळालं. हॅलो श्रुती. आणि हे जे बँग्स आहेत ना तिचे ते ना, हे जे बँग्स आहेत ना, खाली बस तिथं बस मांडीवर बस. हे जे बँग्स आहेत ना तिचे हे मी कट केलेत. आणि म्हणजे काही क्लास वगैरे नव्हते लावलेले आणि हे मी हाताने कट केलेत माझ्या. आणि मला वाटते आय एम मल्टी टॅलेंटेड ब्रो, आहे ना. आणि श्रुतीने ते रिस्क घेऊन माझ्याकडे तिचे केस सोपवले आणि मी ते पार पाडले. नाहीतर तिने बोलली होती की असं होतं की तिची 2026ची स्टार्टिंग कशी होणार, चांगली होणार का वाईट, हे आम्ही तिच्या हेअरकटवर डिसाईड केलं होतं. पण ते चांगलं झालं म्हणून तिचं 2026 चांगलं जाणार आणि गेलंच पाहिजे, ठीक आहे. आणि तुमचं सगळ्यांचं पण गेलं पाहिजे. मी तुम्हाला आता श्रुती ट्युशनला नाही गेली आज, पण नाही गेलीस आता मी काय म्हणू त्याला, ती जाणार होती पण ती गेली नाही. ठीक, तिने इतकी सुंदर ड्रॉइंग काढली. ती ट्युशनला नाही गेली, ती शिक्षणात गुड नाही आहे, पण ती आर्टमध्ये खूप भारी आहे. मी तुम्हाला दाखवते तिचं आर्ट. हाफ बटरफ्लाय, कारण पूर्ण का नाही काढली तिने, कारण पूर्ण जर काढली असती तर तिची बटरफ्लायला लकवा बसला असता, कारण ती म्हणजे सिमेट्रिक आली नसती. आणि सेकंड हे खूप सुंदर आहे, ठीक आहे. हे ऑर्डिनरी लोक नाही काढू शकत, मी तुम्हाला दाखवते. आणि खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि हे जे मला सगळ्यात जास्त आवडलं आहे, किती सुंदर. हे ना कॅमेरामध्ये इतकं सुंदर नाही ते जेवढं याला ओरिजिनलमध्ये ना याला फिनिशिंग आहे. आता ती ना हे रॉ काढलेत तिने, आता ती ओरिजिनल काढणार एका पेजवर. मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर. मी परत आले और मी मग अशी जी श्रुतीची तुम्हाला ड्रॉइंग दाखवल्या ना, आणि एक विषय झाला ओके. आणि मी ना काल काय केलं होतं, काल म्हणजे आज मी एक स्टोरी टाकली होती जी होती एका वेगळ्या व्यक्तीसाठी, ज्याच्यासाठी मी ही टाकली होती स्टोरी. आणि खूप गमतीशीर स्टोरी आहे, ठीक आहे. अशी वाली स्टोरी आहे ही. मी तुम्हाला इथे करा, नाही तर मी तुम्हाला बोलून दाखवेल की पीपल फॉलो युअर दे ब्लेम ऑदर्स. आणि ते ठीक आहे, एक माणूस नाही, ठीक आहे, ते 100 माणसं अशी करतात ती गोष्ट, ठीक आहे. आणि ती मी एक माझ्या घरात बघितलेली आहे. घरात म्हणजे एक माझ्या आजूबाजूला घडते ना, ती बघितलेली आहे. ते हे नव्हतं की मला लोक फॉलो करत आहेत, मला कोणी फॉलो करत नाही, कोणी मला कॉपी करत नाही, कोणी काय करत नाही. आणि एक तिसरीच मुलगी ऑफेंड झाली, ठीक आहे त्याला. आणि आणि इतके डम लोक असतात की तिने माझी स्टोरीसुद्धा बघितलेली नाही आहे, ठीक आहे. शी हॅवंट सीन माय स्टोरी.
आपण जे बघतो कोणी कोणी स्टोरी सीन केली, तिने माझी स्टोरी सीन नव्हती केली आणि तिने एक रील टाकली होती त्याच्याच रिलेटेड की कॉपीवाल्या कॉन्सेप्टवर. तर तिने ती रील टाकली होती आणि मला ती रील माहीत नव्हती. ओके, आणि मी ती रील ती स्टोरी टाकली आणि त्याच्यानंतर मला कळालं की तिला असं वाटलं की तिने ती स्टोरी मी जी स्टोरी तिच्यासाठी टाकली. भाऊ, मला माझ्याच लाईफचे काय म्हणते प्रॉब्लेम्स किंवा माझीच जी गोष्ट आहे त्या करण्यापासून मला राहत नाही आहे. मी दुसऱ्यांच्या लाईफमध्ये का झाकाझुकी करू का मी तुम्हाला ॲक्च्युअली सांगते, मी स्टोरीजसुद्धा बघत नाही लोकांचे ज्यांच्या ओपनमध्ये मी फॉलोच करत नाही कोणाला. फॉलो न करण्याचं रिझन काय माहिती आहे का, की मला इंटरेस्टच नाही कोणाच्या लाईफमध्ये काय चाललं आहे एकतर. आणि मी स्टोरीजसुद्धा बघत नाही कोणाला. जर मला चूल असते ना तर मी रोज स्टोरीज बघितल्या असत्या भाऊ तुझ्या, मी रोज तुझ्या रील्स बघितल्या असत्या आणि मी रोज जेलस झाले असते. मी का जेलस हो, आणि जेलसचं पण नाही, ऑफेंड का हो, कारण ती रील तशी होती आणि मी त्याच्यावर ती स्टोरी टाकली असं तिचं म्हणणं आहे. पण मी तसं माझं जेन्युअनली असं काही म्हणणं नव्हतं. मी माझी पर्सनल लाईफ आहे ना. ती बोलली की तुला ऑफेंड होण्याची गरज नव्हती आणि मला हसू आलं त्या गोष्टीवर. ऑफेंड एकतर तू माझी स्टोरी सीन केलेली नाही, कोणीतरी तुझीच फेक आयडी असेल ती, किंवा कोणीतरी तुझं टिल्लू पिल्लू असेल त्याने स्क्रीनशॉट काढला असेल आणि तो तुला टाकला असेल की सी हे तुझ्यासाठी हिने टाकलं आहे. माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे भाऊ तुमच्याबद्दल विचार करण्याचा. आय स्वेअर माझ्याकडे वेळ नाही आहे. आणि तुम्हाला जसं वाटत असेल तर पाठवू द्या. आय डोंट केअर. खरे होते. बाय, थँक्यू. आणि ठीक आहे, तुम्ही एकासाठी स्टोरी ठेवता आणि एक दुसरं रिॲक्ट करताना ती गोष्ट झाली माझ्यावर. ठीक आहे, आत्ता की मी एकासाठी स्टोरी ठेवली आणि तिसऱ्याने बघितली, ते पण थ्रू समवन एल्स, आणि तो ऑफेंड झाला. आय एम डुईंग समथिंग इन माय लाईफ. त्यावेळेस आपण सोशल मीडियावर सोशल होतो त्यावेळेस आपल्याला कळते रियालिटी चेक ऑफ द वर्ल्ड. म्हणजे ते आपली स्टोरी बघत नाहीत पण त्यांना माहीत आहे आपण काय करतो आहे. ती एक अचीवमेंट आहे ना, की मी आता माझ्या एका फ्रेंडला बोलत होते आणि ते बोलताच मला ही गोष्ट कळाली. आता मला ना असं मरायले मी तिला सांगायला ही गोष्ट. आता ती मला कॉल करेन आणि आय विल टेल हर व्हॉट हॅज हॅपेंड. तुम्हाला जगातली सगळ्यात ब्युटिफुल पेंटिंग आता दाखवणार आहे आणि तुम्ही ना दिल थांब की बैठिये ठीक आहे. हां चला, तर ही आहे ती पेंटिंग. पण तुम्हाला आता वाटलं असेल ही ओके शे की काय आहे याच्यात, पण देखिए वो कसली सुंदर काढले श्रुती. भारी आलं खरंच. काहीतरी बन ग, आर्टिस्ट बन. स्वानच आहे पण पिंक कलरचं. स्वॉन नाही, स्वॅन असते ना. स्वान स्वॅन काय असते कमेंट्समध्ये सांगा. ओके, कोण सुंदर दिसायला. कलर हे महागूनच छान दिसायले, महागून पण छान दिसायले आणि पुढं तर लाजवाब है. माझ्या बहिणीला सपोर्ट करा गाइस. का व्हिडिओ और गरीब का टॅलेंट देखो. ही मी स्टोरी खूप यमी दिसते. मी हे कधीच माझ्या आयुष्यात हे मी कधी काढू शकत नाही आणि माझ्यात ते गट्स नाही आहेत ह्याला काढण्याचे. मी तुम्हाला सांगते, खालचं येल्लो फुल काढन आणि मी रडत बसेन, कारण ते पण माझ्याकडून परफेक्ट होणार नाही. तर अजून छान दिसलं असं पण हे खूप ब्युटिफुल दिसते, पण मला काय वाटतं अजून छान दिसू शकत होतं. नाही नव्हतं दिसू शकत. सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही. मी सकाळपासून श्रुती जेवलीच नाही, काहीच खाल्लं नाही मी सकाळपासून. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच सुंदर ब्युटिफुल व्लॉग्स मी तुम्हाला घेऊन येत आहे. आणि कोणी ऑफेंड होत असेल होऊ द्या.